गेल्या 3 वर्षांच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना, उभाटा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रोज कलगीतुरा रंगतोय. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सुद्धा सध्या चर्चा आहे. आणि अशामध्येच संजय शिरसाटांनी वेगळा सूर आळवल्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. संजय शिरसाटांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तर 2 शिवसेना झाल्या याचं दुःख आहे असं संजय शिरसाट म्हणालेले आहेत. अद्याप दोघांमधलं अंतर वाढला नसल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. तसंच दोघांची तार जुळत असेल तर हरकत नाही असं सुद्धा संजय शिरसाट म्हणाले. प्रयत्न एका बाजूनं होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलं पाहिजे असं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना का वाटतं? ते तुम्हाला उद्याचा सामना वाचा मग कळेल. आता ते एकनाथ शिंदे साहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता आपण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं, आमदारांचं म्हणणं असेल. तर एखाद्या वेळेस हे म्हणून त्यांनी ही गुगली टाकली असेल. पण आता ठीक आहे, तर असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं, त्यांनी त्यांच्या बॉसला विचारावं शिंदेसाहेबांना, आणि मग त्याच्यानंतर ती मूव्हमेंट उद्धवसाहेबांकडे जाऊन करा. मग पाहू काय तर. संजय शिरसाट असं म्हणालेले आहेत की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं. अरे बाबा, त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही, दुसरं छापताय. तर आपल्या वक्तव्यावरून राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता पाहता संजय शिरसाट यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची भूमिका काय? बघा, दोन्ही नेत्यांच्या भूमिका जोडणं, ते मॅच होणं, दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे. जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू. परंतु हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही. आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची मागणी केली जात होती. यावेळेला धनंजय मुंडेंनी भगवानगडावरती जात नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली आहे. यावेळेला धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, भगवानगड त्यांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणालेले आहेत. नामदेव शास्त्रींच्या या विधानावरती जोरदार टीका होऊ लागलेली आहे. पण नामदेव शास्त्रींनी वक्तव्यामागील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. धनंजय मुंडे यांना गेल्या 53 दिवसांपासून टार्गेट करण्यात येत आहे. याला केवळ मी सांत्वना दिली असं सांगत नामदेव शास्त्रींनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे. एका व्यक्तीवर तो 53 दिवसापासून त्याला व्यवस्थित झोप नाही आहे, त्याचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे, तो आराम करण्याकरता भगवानगडावर आलेला आहे. मी त्याला सांत्वना दिलेली आणि मला ट्रोल करणं हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहेत. 53 दिवसामध्ये मी इन्व्हॉल्व झालो का या प्रकरणामध्ये? मी राजकारण केलं का? किंवा मागे कधी जेव्हा झालं असेल, हत्येचा सपोर्ट करतच नाही मी कधीच आयुष्यामध्ये. आम्ही वैष्णव लोक आहेत, जर साधं जीवन जगतो आम्ही, कोण हत्येचा सपोर्ट करायला मोकळं याच्यामध्ये? जी अवस्था 53 दिवसापासून धनंजय मुंडेची झालेली आहे ती एकाला सगळ्या लोकांनी कोंडीत पकडलेले आहेत. त्याला एकाने आशीर्वाद देऊन त्याचा गदारोळ करणं हे प्युअर राजकारण आहे. हे काही समाजकारण नाही आहे. तो जेव्हा दोषी ठरेल, मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही 100% त्यांना राजीनामा घेऊ किंवा त्यांना शिक्षा होईल. पण जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय आरोप करता त्याच्यावर? तो धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो, याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो, पण गडसुद्धा कलंकाच्या बाजूनं घेऊन जातात. म्हणजे किती सोसलं, नामकं केलं, तमकं केलं, सोसलं, काय ते म्हणजे ते बोलणंच हे होतं. पुढं मी सत्याला गेलो, मग लोक मला म्हणायला लागले म्हणून मी म्हणलो, लोकांची भावना मांडली. हे म्हणजे हे न पटणार होतं.
मविया सरकारच्या काळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे. न्यूज 18 लोकमतने सर्वात आधी ते स्टिंग ऑपरेशन दाखवलेलं होतं. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळात अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्याची दखल घेत सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक पेनड्राईव्ह सादर करण्यात आला होता. या पेनड्राईव्हमध्ये एक स्टिंग ऑपरेशन होतं, ज्यामध्ये ULC घोटाळा हा ठपका ठेवत एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या सूचना संजय पांडे यांना देण्यात आल्याचा दावा ACP सरदार पाटील यांनी केलेला होता. दरम्यान आता पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. याबाबत शासनाचा अधिकृत आदेश जारी करण्यात आलाय. या समितीत पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त जादिकराव पोळ यांचा समावेश आहे. दरम्यान यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागलेल्या आहेत. जनतेसमोर सत्य आलं पाहिजे. जर अशा प्रकारे आमच्यावर एका बाजूला आरोप करता सत्तेचा दुरुपयोग, आणि तुम्ही सत्तेत असताना आमचा नेता ज्याच्यावर डाग नाही, जे चारित्र्य संपन्न नेता आहे, त्याला अशा पद्धतीने अडकवणार असाल, शिंदे साहेबांच्या विषयी काही षडयंत्र असेल, तर मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि एसआयटीच्या निमित्तानं ते येईल असं मला वाटतं. हे सगळे बकवासगिरी आहे असं माझा आरोप आहे. किरण आता एसआयटी स्थापन करून जी काय चौकशी आहे ते करा, पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना व्यक्ती द्वेष म्हणून कोणाच्याही विरोधात त्यांनी कोणतंही षडयंत्र केलेलं नव्हतं. उलट नारायण राणेंसारख्या एका राजकीय शत्रूचं मेडिकल कॉलेजची परवानगी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीचे षडयंत्र रचलं ह्याच्यामध्ये काही